ज्याची बोलायची लेवल नाहीये, याची मराठीत म्हणतात अवकात नाहीये, अशा लोकांसमोर माईक घेऊन फिरतायत. का हो तुमचं सिलेंडर कधी संपलं? तो केंद्र सरकारने आपल्याला आवाहन केलेलं आहे की सिलेंडर संपलेलं नाही. 15 दिवसाच्या युद्धानंतर आपल्याला आपल्या देशामध्ये एकदमच असा गॅसचा पुरवठा संपला किंवा कमी झाला असं काहीही झालेलं नाही. घरात सिलेंडर जळतंय, संपलेलं नाही. तरी 2-2 सिलेंडर, एक वडील एका लाईनमध्ये मुलगा. नमस्कार मंडळी. आज सकाळी मला एक असं वाटलं की आपल्या देशामध्ये गॅसची टंचाई आहे आणि त्याबद्दल 2 शब्द बोलावेत. मी भारतातील तमाम नागरिकांना एक सूचित करू इच्छितो की कोणीही घाबरू नका. केंद्र सरकारने आपल्याला आवाहन केलेलं आहे की सिलेंडर संपलेलं नाही. भारताचं कोणत्याही देशासोबत आज बिघडलेलं नाही, पाकिस्तान वगळता. इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे. युद्धाला कमीत कमी 3 हप्ते झालेले आहेत आणि ज्यावेळेस कोणत्याही देशाचं युद्ध सुरू असतं त्या देशातून जाणाऱ्या किंवा येणाऱ्या निर्यात आणि आयात होणाऱ्या वस्तू ह्या काही प्रमाणात कमी जास्त पाठवल्या जातात. 15 दिवसाच्या युद्धानंतर आपल्याला आपल्या देशामध्ये एकदमच असा गॅसचा पुरवठा संपला किंवा कमी झाला असं काहीही झालेलं नाही. जिथे सरकार आहे तिथे विरोधक आहेत. सरकारला कोंडीत पकडून विरोधकांना आपली चाल करायची असते, हे कधी लक्षात ठेवा. कोणतंही सरकार असो, जनतेने सरकारसोबत राहण्याचं आवाहन मी आपल्याला करत आहो. काही काळा अगोदर कोणाच्याही घरात सिलेंडर नव्हतं, परंतु आता प्रत्येकाच्या घरात सिलेंडर आहे. आणि तिकडे देशाचं युद्ध सुरू झालं म्हणून काही विरोधकांनी आपल्या पार्ट्यांतील, आपल्या पक्षातील जिल्हा प्रमुख असो, तालुका प्रमुख असो किंवा गावापर्यंत काही बातम्या पसरवल्यात की सिलेंडर संपणार आहे. आणि त्यात असंच नाही का विरोधकाचीच माणसं, सरकारचेही माणसं, या सर्वच गॅस एजन्सीवर एकदमच आपल्या घरातील असलेले 1 ते 2 सिलेंडर, आजकाल प्रत्येकाच्या घरात 1, 2, 3 सिलेंडर आहेत. घरात सिलेंडर जळतंय, संपलेलं नाही. तरी 2-2 सिलेंडर, एक वडील एका लाईनमध्ये मुलगा, ठीक, असे घेऊन आपल्याला सिलेंडर घरात काय त्याचा साठा करायचा नाहीये. ठीक आहे. आपल्याला केंद्र सरकारने आवाहन करून सुचवलं आहे की तुम्ही सिलेंडर बुक करा, 25 दिवसात तुमचं सिलेंडर येऊन जाईल. शांततेने राहा, शांततेने वागा. आपल्या देशाचं नाव खराब होऊन असं कुठलंही तुम्ही वातावरण निर्माण करू नका. जागतिक परिस्थितीवर महायुद्ध होण्याच्या तयारीत आहे. युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे. इस्रायल आणि तमाम देशाचं आतापर्यंत 2-3 वर्षात युद्ध सुरू आहे. तसेच इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालंय. इराण आपला मित्र आहे. इराणने आपल्या देशात पेट्रोलसाठी जहाज पाठवलेत. गॅसचा पुरवठा खंडित केलेला नाही. तरी तमाम जनतेने आजपासून हा व्हिडिओ पाहिल्यापासून कोणतीही काळजी करू नका. आपले सिलेंडर असेल बुक करा. त्याच्यानंतर गाड्यात पेट्रोल फुल करून ठेवू नका. उन्हाळा आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढं पेट्रोल आपल्याला केव्हाही मिळेल. सरकारी नियमाचं पालन करा, हेच मी आपल्याला सूचना देत आहे. अनेक यूट्यूब चॅनल किंवा TV चॅनल TRP वाढवण्यासाठी प्रत्येक ज्याची बोलायची लेवल नाहीये, याची मराठीत म्हणतात अवकात नाहीये, अशा लोकांसमोर माईक घेऊन फिरतायत. का हो तुमचं सिलेंडर कधी संपलं? तो सांगतो माझं सिलेंडरच नाहीये, मी लाकडावर चपात्या करतो, याच्यावर भाकरी करतो. कोणी तसं काही प्रकार झालेला नाहीये. त्याची बिलकुल चिंता करू नका. तुम्ही सिलेंडर बुक करा. OTPचे काही प्रश्न असतील ते मिटून जातील. पेट्रोल पंपावर घाई गडबड करू नका. पेट्रोल पंपावर सहजतेने तुम्हाला पेट्रोल मिळते, डिझेल मिळते. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. नमस्कार.